हाय, मी विनीत विजयकुमार बोटुळे आणि आय एम एन IIBN. मी जालन्याला राहतो. माझे आई-वडील दोन्हीही शिक्षक आहे आणि ह्या वर्षी नीट 2025मध्ये माझा स्कोअर 569 आहे. सो नीट 2025चा पेपर मी बायोलॉजी सेक्शनपासून सुरू केला आणि बायोलॉजी सेक्शनमध्ये आम्हाला IIB क्लासेसमध्ये जेव्हा हे क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिस पेपर व्हायचे तेव्हा लेंदी क्वेश्चन्सचीच प्रॅक्टिस करून घ्यायचे. तर मग बायोचं काही दिक्कत नव्हती तशी. बायो त्याच्या टाईमच्या हिशोबाने बरोबर पूर्ण झाला. मग त्यानंतर मी केमिस्ट्री सुरू केला आणि केमिस्ट्रीमध्ये थोडा स्ट्रेस वाढत गेला. काही न्यूमरिकल्सला मी ज्यांना कॉन्फिडंट नव्हतो त्यांना नंतर रिव्ह्यूसाठी ठेवून दिले आणि समोर गेलो. पण केमिस्ट्रीच्या अंतपर्यंत मला काही असं वाटलं नाही की पेपर एकदम वेगळा आहे का एकदमच हाय लेवलचा आहे. पण जेव्हा मी फिजिक्स सुरू केला आणि फिजिक्स करता काही क्वेश्चन अटकत गेले तर मी त्यांना नंतर रिव्ह्यूसाठी टाकत गेलो, कारण की सर म्हटले होते की फिजिक्समध्ये तुमचे काही प्रश्न थांबणार तर मग तुम्ही त्यांना नंतर करा. पण जेव्हा असं करत गेलो तर काही जास्तच प्रश्न रिव्ह्यूसाठी गेले आणि मग हळूहळू पॅनिक सेट इन व्हायला लागला. मग 10 मिनटं तर मी असं फक्त प्रश्न वाचत होतो, समोर जात होतो, प्रश्न वाचत होतो, समोर जात होतो. एकही प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. एकदम पॅनिक झालो होतो. पण मग शेवटी स्वतःला काम केलं आणि उरलेल्या टाईममध्ये जितके प्रश्न एकदम शांत मनाने कॉन्फिडेंटली करता आले तेवढे सगळे केले आणि शेवटी एक चांगल्या स्कोअरसोबत म्हणजे हॅपीली नीट 2025च्या पेपरवरून बाहेर आलो. नीटचा माझा स्कोअर थोडा बेटर होऊ शकला असता असं मला वाटतं कधी-कधी, कारण पेपरमध्ये जो मला असा पॅनिक सेट इन झाला होता आणि माझा टेम्परामेंट थोडा हलला होता. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी काही जे करू शकलो असतो प्रश्न ते मी केले नाही. एक तर कॉन्फिडन्स नव्हता त्या टाईमला की हे प्रश्न आपण राहिले तर मग हा पण होईल का नाही, का याच्यामध्येही काही ट्विस्ट असेल असा ओव्हरथिंक केला आणि मग जे येत होते तेही काही प्रश्न चालले गेले. आणि प्रिपरेशनची जर म्हटलं तर प्रिपरेशनमध्ये पण प्रिपरेशन करताना जेव्हा आम्ही नीट 2024चा क्वेश्चन पेपर बघितला तर आम्हाला वाटलं की यार इतके सोपे प्रश्न येतात, तर मग आम्ही सोपे प्रश्नांचीच प्रॅक्टिस जास्त केली आणि मला असं वाटतं की टफ क्वेश्चन्सची जी प्रॅक्टिस ज्या लेवलवर करायला पाहिजे होती त्या लेवलवर थोडी कमी केली आम्ही आणि त्यामुळे नीट 2025मध्ये जे टफ क्वेश्चन झाले त्यांच्यासाठी आम्ही थोडे तयार नव्हतो. माझं मोटिवेशनचं कारण म्हटलं तर मी माझ्या आईवडिलांना बघतो, ते फार मेहनत करता. आपलं जे आंधळं प्रेम म्हणतो आईवडिलांचं ते थोडं बाजूला ठेवलं आणि त्याला आमच्यापासून दूर नांदेडला 2 वर्षासाठी IIB या क्लासेसमध्ये ॲडमिशन त्याचं घेतलं आणि त्याचं खऱ्या अर्थाने त्याने आमच्या या त्यागाचं म्हणा किंवा आमच्या या अपेक्षेला खरं उतरण्याचा प्रयत्न केला.